मित्रांनो नमस्कार. तुमचं स्वागत आहे सीके गोट फार्मा यूट्यूब चॅनल मध्ये. हे जे तुम्हाला औषध दिसतं तर हे औषध आहे नॅचरल रेमेडीज कंपनीचं स्पीड अप म्हणून आहे. तर ह्या स्पीड अप औषधाविषयी आपण माहिती बघणार आहे, जसं की हे औषध कधी द्यायला पाहिजे, या औषधामध्ये घटक कोणकोणते आहेत, हे औषध दिल्यानंतर आपल्याला कोणकोणते फायदे मिळतात, ह्याचं प्रमाण किती असायला पाहिजे, ह्याच्याविषयी डीप मध्ये सगळी माहिती बघणार आहे. तर मित्रांनो, मी तुम्हाला औषधं किंवा काही इंजेक्शन आहेत, काही गोळ्या आहेत ते सांगत असतो. पण मी हे जे सांगतोय ते माझ्या फार्मवरती अनुभव घेतल्यानंतर तुम्हाला सांगत असतो. तरी पण तुम्ही जे औषध वापरताय तर ते तुम्ही तुमच्या डॉक्टरच्या सल्ल्याने वापरणं खूप म्हणजे खूप महत्वाचं आहे. तर मित्रांनो, तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओच्या शेजारला असलेल्या घंटीवरती क्लिक करा, जेणेकरून आपण जो शेळीपालनाच्या रिलेटेड व्हिडिओ बनवेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि तुम्हाला लवकरात लवकर व्हिडिओ बघता येईल. तर मित्रांनो, आपण शेळ्यांच्या खरेदी विक्रीचं एक ऍप्लिकेशन केलेलं आहे, लवकरच तुमच्या सेवेमध्ये येणार आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्याकडे जे काही प्राणी आहेत सगळ्या प्राण्यांची विक्री करता येणार आहे, खरेदी करता येणार आहे, औषधी खरेदी करता येणार आहेत आणि तुमची काही शंका आहे तर ती शंकाही सॉल्व्ह होणार आहे. लवकरच तुमच्या सेवेमध्ये ते ऍप्लिकेशन येत आहे. तर ह्या स्पीडअप औषधाविषयी जर सांगायचं झालं तर मित्रांनो, ह्या औषधामध्ये कॅल्शियम आहे, मॅग्नेशियम आहे आणि सेलेनियम आणि नॅचरली काही एनर्जी सोर्स ह्या औषधामध्ये आहेत. नॅचरल रेमेडीज ह्या कंपनीचं हे औषध आहे. तर मित्रांनो, हे औषध आपण शेळ्यांना कधी द्यायला पाहिजे आणि हे औषध दिल्यानंतर आपल्याला कोणकोणते फायदे मिळतात ह्याच्याविषयी माहिती बघूया. तर मित्रांनो, आपल्याकडची शेळी वेल्यानंतर त्या शेळीमध्ये कॅल्शियमची खूप जास्त प्रमाणात डिफिशियन्सी कमतरता जाणवत असते. तर ती डिफिशियन्सी कमतरता दूर करण्यासाठी हे तुम्ही स्पीडअप औषध दिल्यानंतर खूप चांगल्या प्रकारे रिझल्ट मिळतो. त्याच्यानंतर प्राण्याला मिल्क फिवर हा आजार झालेला असतो. मिल्क फिवर वरती मी डीप मध्ये एक व्हिडिओ बनवणार आहे. मिल्क फिवर हा आजार झाल्यानंतर शेळ्यांना आपण किंवा आपल्याकडचे जे गाई म्हशी आहेत ना, त्यांना आपण हे औषध द्यायला पाहिजे. हे औषध आहे स्पेशली गायी आणि म्हशींसाठी केलेलं आहे. पण हे औषध मी शेळ्यांमध्येही वापरलेलं आहे. तर त्याचं प्रमाण किती असायला पाहिजे हे तुम्हाला पुढे सांगणारच आहे. आपल्याकडची शेळी वेल्यानंतर काय होतं की त्या शेळीमध्ये खूप जास्त प्रमाणात अशक्तपणा येतो. मग त्या शेळीला उठता येत नाही, बसता येत नाही, एवढा अशक्तपणा आलेला असतो. त्याच्यानंतर ती शेळी बसल्यानंतर ती शेळी अशी मान वाकडी करते, तिला चालता येत नाही त्या शेळीला. त्याच्यानंतर त्या शेळीचं दूध कमी प्रमाणात झालेलं असतं. तर त्यावेळेस हे जे तुम्हाला औषध दिसतंय स्पीडअप, हे औषध दिल्यानंतर खूप जबरदस्त रिझल्ट मिळतोय. त्याच्यानंतर कॅल्शियम, मॅग्नेशियम, सेलेनियम ह्या घटकाची कमतरता किंवा हे घटक शरीरामध्ये मेंटेन राहण्यासाठी हे स्पीडअप औषध खूप चांगल्या प्रकारे काम करतंय. हे औषध दिल्यानंतर प्राण्याच्या शरीरावरती किती जरी विकनेस असेल, अशक्तपणा असेल, कमजोर प्राणी असेल, तर त्या कमजोरीतून त्या प्राण्याला बाहेर काढण्यासाठी हे स्पीडअप औषध खूप चांगल्या प्रकारे काम करतंय. म्हणजे क्विकमध्ये, स्पीडमध्ये त्या प्राण्याला विकनेस मधून, अशक्तपणामधून बाहेर काढण्याचंही काम करतंय. प्राण्याच्या शरीरामध्ये कॅल्शियमची डिफिशियन्सी झाल्यामुळं काय होतं की त्या प्राण्याचं ते अंग थंड पडायला सुरू होतं आणि अंग थंड पडायला सुरू झाल्यानंतर हळूहळू त्या प्राण्याचं टेम्परेचर कमी होतं. तर त्यावेळेस हे स्पीडअप औषध दिल्यानंतर खूप चांगल्या प्रकारे काम करतंय. या औषधामध्ये कॅल्शियम आहे, मॅग्नेशियम आहे, सेलेनियम हे घटक असल्यामुळं खूप जबरदस्त रिझल्ट मिळतोय. हे औषध गायी आहेत, म्हशीमध्ये चांगल्या प्रकारे काम करतं आणि शेळ्या मेंढ्यांमध्येही काम करतंय. पण हे औषध हे शेळ्यांना द्या असं कंपनीनं कुठे सांगितलेलं नाही. पण हे औषध मी शेळ्यांमध्ये दिल्यानंतर मला ह्याच्यातून जबरदस्त रिझल्ट मिळालेला आहे. तर गाई म्हशींमध्ये गाई म्हैस विण्याच्या आधी 12 तास तुम्ही त्या गाई म्हशींना एक बॉटल पाजली तरी काही अडचण नाही. 440 ग्रॅमची ही बॉटल आहे आणि वेल्यानंतर म्हणजे विण्याच्या आधी 12 तास पाजायचे आणि वेल्यानंतर क्विकमध्ये पाजल्यानंतर, लगेच पाजल्यानंतर रिझल्ट जबरदस्त मिळतोय. कॅल्शियमची डिफिशियन्सी वगैरे होत नाही, अशक्तपणा, विकनेस वगैरे त्या प्राण्याला येत नाही. तर आपण आता बघणार आहे शेळ्यांमध्ये, मेंढ्यांमध्ये हे औषध किती प्रमाणात द्यायला पाहिजे. तर हे जे औषध आहे शेळी वेण्याच्या आधी तुम्ही 20 ml दिलं तरी काही अडचण नाही 12 तासापूर्वी, आणि शेळी वेल्यानंतर लगेच तुम्ही अजून 20 ml द्यायचा. कंटिन्यू सकाळ संध्याकाळी तुम्ही एक
3 ते 4 दिवस हे औषध देणं गरजेचं आहे. 20 ml प्रमाण हे एका वेळेस घ्यायचं. सकाळी 20 ml, संध्याकाळी 20 ml. हे औषध दिल्यानंतर क्विकमध्ये त्या प्राण्याचा जो अशक्तपणा आहे, विकनेस आहे, तो कमी होण्यासाठी मदत होते आणि प्राणी स्ट्रॉंग राहतो आणि दुधाचे प्रमाण वाढतं, कारण ह्याच्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण आहे. प्राणी स्ट्रॉंगही राहतो. तर हे प्रमाण आहे. तर मित्रांनो, आता आपण बघणार आहे ह्या बॉटलची किंमत किती आहे. तर ह्या बॉटलचं वजन आहे किंवा पॅकेज आहे 440 ग्रॅमचं आहे. तर ह्याची किंमत आहे ₹230. नॅचरल रेमेडीज कंपनीचं हे औषध आहे. खूप जबरदस्त काम करतं. मी माझ्या फार्मवरती औषध वापरतोय. याचा रिझल्टही मला मिळतोय. त्याकडची शेळी वेल्यानंतर त्या शेळीला अशक्तपणा, विकनेस, दूध कमी असेल, चालताना, उठता, बसता येत नसेल, तर त्यावेळेस त्या शेळीला त्या विकनेसमधून, अशक्तपणामधून दूर करण्यासाठी हे जे तुम्हाला औषध दिसतंय स्पीड अप, हे तुम्ही सकाळी 20 ml, संध्याकाळी 20 ml असं कंटिन्यू 3 ते 4 दिवस दिल्यानंतर तुम्हाला रिझल्ट जबरदस्त मिळतोय. तर मित्रांनो, आपण ह्या औषधाविषयी माहिती बघितलेली आहे. अशीच आपण माहिती कंटिन्यू पुढे बघत जाणार आहे आणि तुमच्या सेवेसाठी आपण शेळ्यांच्या खरेदी विक्रीचे एक ऍप्लिकेशन तयार केलेलं आहे. लवकरच तुमच्या सेवेमध्ये येणार आहे. अशा प्रकारे आपण हे काम करतोय. तर मित्रांनो, ह्या स्पीडअप औषधाविषयी तुम्हाला माहिती कशी वाटली जरूर कमेंट करून कळवा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.